लोणेरे येथील ओमकार लॉजमध्ये महिलेचा खून, लैंगिक अत्याचाराचा संशय। लोणेरे येथील ओमकार लॉजमध्ये एका महिलेचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार माहिती मिळताच हेड कॉन्स्टेबल चव्हाण घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी पाहणी केली असता संबंधित महिला रक्ताच्या थारोळ्यात विवस्त्र अवस्थेत आढळून आली। या प्रकरणी गोरेगाव पोलीस स्टेशनमध्ये हत्या, लैंगिक अत्याचार आणि ॲट्रॉसिटीच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेचा तपास करण्यासाठी रायगड आणि रत्नागिरी पोलिसांची 4 पथके आरोपीच्या शोधासाठी कार्यरत असून आरोपीची ओळख पटलेली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। त्याला लवकरच अटक करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले। घटनास्थळी असलेले सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याने तपासात अडथळे निर्माण झाले आहेत। मात्र आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। तसेच खोलीत आढळलेले जेवणाचे पार्सल काल ओंकार लॉज लोणेरे इथली तिथे एक महिलेचा मृतदेह आहे अशी माहिती मिळाल्यानंतर हेड कॉन्स्टेबल चव्हाण तिथे गेले। त्यांनी बघितलं रक्ताच्या थारोळ्यामध्ये विवस्त्र स्थितीमध्ये एक महिला पडलेली आहे। त्यानंतर त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन गोरेगाव येथे हत्या अधिक लैंगिक अत्याचाराचा आणि ॲट्रॉसिटी ॲक्टच्या विविध कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तपास कोणत्या दिशेने सुरू आहे? किती पथकं काम करतात? तपास रायगड आणि रत्नागिरी पोलीस यांची 4 पथकं आरोपीच्या शोधासाठी सध्या प्रयत्नशील आहेत। आरोपीचं नाव आणि त्याची ओळख पटलेली आहे। त्याला काही तासातच अटक केला जाईल। ज्या लॉजचा वापर केला गेला होता त्या लॉजच्या मध्ये किंवा परिसरातले सीसीटीव्ही फुटेज काही लाभले? बरोबर आहे, त्यासाठी एक वेगळं पथक प्रयत्न करत आहे। त्या सीसीटीव्ही कॅमेरे लॉजचे जे होते ते बंद होते, पण आजूबाजूचे काही सीसीटीव्ही फुटेजेस मिळू शकत आहेत का ते बघितलं जात आहे। त्या व्यतिरिक्त रूममध्ये जे जेवणाचं पार्सल पडलेलं होतं तर ते डेफिनेटली आजूबाजूच्या हॉटेलवरनं आणलं गेलेलं असावं, तर त्या संदर्भानेही शोध घेतला जातो आहे। तिथे काही सीसीटीव्ही फुटेज मिळतं आहे का त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत। ज्या पद्धतीने पोलीस तपास करतायत त्या तपासाचा भाग जरी काही उघड करणे शक्य नसलं तरी हे कृत्य हे एकाच व्यक्तीचं आहे की सार्वजनिक? आत्तापर्यंत जी माहिती आपल्याकडे उपलब्ध झालेली आहे, जे लॉज मालक असेल किंवा त्याच्या काउंटरवरती काम करणारा व्यक्ती असेल त्यांच्या स्टेटमेंटवरनं ही गोष्ट निष्पन्न होते की फक्त आरोपी एकच आहे त्यामध्ये।